हॅलो फ्रेंड्स, आपल्या मेक मी जीनियस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण सोडवणार आहोत इयत्ता 6वीची द्वितीय सत्र परीक्षेची 2023-24ची समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका। यामुळे तुमचा परीक्षेसाठीचा खूप सराव होईल आणि तुम्हाला पेपर खूप सोपा जाईल अशी मला खात्री आहे। तर आपण प्रश्नपत्रिका सोडवण्यास सुरुवात करूया। तर इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे नालासोपारा आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे बॅबिलॉन। पुढील प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा। बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना पाठवले। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर चेर, पांड्य व चोळ, वाकाटक, सातवाहन, चालुक्य, पल्लव, राष्ट्रकूट यांच्या दक्षिण भारतात प्राचीन राजसत्ता होत्या। चौथं, नाण्यावर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा ही प्रथा सुरू केली। पाचव्याचं भारताची राजमुद्रा सम्राट अशोकाने तयार केलेल्या स्तंभावरून तयार केली आहे। तर अशा प्रकारे आपण उत्तरं लिहायचे आहेत आणि भरपूर सराव करायचा आहे। तसेच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। इथे ज्या राजाचा घोडा 3 समुद्रांचे पाणी पितो किंवा पिला आहे त्याला त्रिसमुद्रतोय पीत वाहन असे म्हणतात। तसेच मिलिंदपण म्हणजे इंडो ग्रीक राजांमध्ये मियांडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नागसेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली। मियांडर म्हणजेच मिलिंद। त्याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलिंदपण या ग्रंथाची निर्मिती केली। तर अशा प्रकारे तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत। अशाच प्रकारे तुम्ही नागरिकशास्त्राचे देखील प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते सुद्धा अगदी सोपे आहेत। मी प्रश्नांच्या पुढे उत्तरं लिहिली आहेत, त्याप्रमाणे तुम्ही उत्तरं लिहायची आहेत। भूगोलामध्ये मृत समुद्राची क्षारता 35%। तर रायगड किल्ला या वास्तूचा खडक अग्निजन्य खडक आहे। विशेष प्रावीण्य असणाऱ्या व्यक्तीकडून दिल्या जाणाऱ्या विशेष सेवा म्हणजे चतुर्थक व्यवसाय। गटात न बसणारा शब्द सोने आणि नॉर्वे। अशाच प्रकारे तुम्ही पुढील देखील प्रश्न सोडवायचे आहेत। दगडी कोळसा प्रामुख्याने लोह पोलाद, आगगाड्या, सिमेंट, विटा इत्यादी उद्योगांमध्ये वापरला जातो। शेती व्यवसायातील महत्त्वाचे नैसर्गिक साधन जमीन, पाणी, माती, हवा, सूक्ष्मजीव। कोणत्या व्यवसायांना तृतीयक व्यवसाय म्हणतात? व्यापार, शिक्षण, वित्तीय सेवा। मोठ्या प्रमाणात न विरघळणारे क्षार असल्यामुळे महासागराचे पाणी खारट असते। नैसर्गिक संवर्धनाचे संवर्धन करणे गरजेचे, कारण आपल्या भावी पिढीसाठी आवश्यक आहे। मानवी जीवनात ऊर्जा साधनांची गरज असते, कारण आपल्या गरजा आपण पूर्ण करू शकतो। तर पुढे आपल्याला भारताचा नकाशा दिला आहे आणि प्रमुख कोळसा व खनिज तेल क्षेत्र यामध्ये दाखवले आहेत। तर कोळसा क्षेत्र काळ्या रंगाने, खनिज तेल क्षेत्र रेषाने दाखवले आणि गोदावरी नदीचे खोरे पुसट असे दाखवलेले आहे। यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। इथे नकाशामध्ये अगदी पुसट दाखवलेले आहे ते गोदावरी नदीचे खोरे आहे। पहिलाच प्रश्न, मोठ्या प्रमाणावर कोळसा क्षेत्र असलेल्या 2 राज्यांची नावे सांगा। तर उत्तर आहे छत्तीसगड आणि झारखंड। दुसरा प्रश्न आहे ईशान्य भारतातील खनिज तेल क्षेत्राचे नाव काय? तर याचं उत्तर आहे दिग्बोई। तिसरा प्रश्न आहे अरबी समुद्रातील खनिज तेल क्षेत्राचे नाव काय? तर याचं उत्तर आहे मुंबई हाय। अशा प्रकारे तुम्ही पुढील प्रश्नांची देखील उत्तरं लिहायची आहेत। मी पेपरमध्ये सर्व उत्तरं लिहिली आहेत, त्याप्रमाणे तुम्ही उत्तरं सर्व प्रश्नांची लिहायची आहेत।
इथं मानवी व्यवसायाचं वर्गीकरण प्राथमिक आणि द्वितीय व्यवसायामध्ये केले आहे. प्राथमिक व्यवसायामध्ये शेती येतं आणि द्वितीय व्यवसायामध्ये ड्रायव्हर व पोलीस येतं. अशाच प्रकारे तुम्ही पुढील देखील तिन्ही प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. खनिज तेलाचे उपयोग इंधन, बांधकाम, औद्योगिक क्षेत्रात आरोग्यासाठी होतात. वाढती लोकसंख्या, प्रदूषण व पारंपरिक ऊर्जेच्या संकटामध्ये पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर गरजेचा आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय.